नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस आणि सोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी जबरदस्त गारपीटचा अंदाज देखील अचानक बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळत आहे। तर पुढील 3 दिवसातही महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल 17, 18, 19 एप्रिल 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर बंगालच्या उपसागरात आणि भारताची पूर्व किनारपट्टी तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिण कोकणाचा परिसर या भागात वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात वादळी अवकाळी पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ, कर्नाटक, गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह असणार आहे। तर भारताचा पूर्व परिसर, विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम हलका मध्यम पाऊस राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायपूर, कोरबा, राऊरकेला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर अधिक कोकण विभाग तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये सावंतवाडी, बंडा, अल्रोना, पारसेम, अरस, वेंगुळा, मपासा, बिचोलियम, अंजुनियम या बऱ्याच ठिकाणी गारपीटची शक्यता विजांच्या कडकडाटासह राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा अंबोली, चांदगड, रामगड या भागात बघायला मिळणार आहे। बेडशी, कानाकुंबी, बेळगाव, बाची कर्नाटक राज्याचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कानापूर, गुंजी, विधी, गवाली, अलगोटे, तिक्सा, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच महापण, कुडल, वैगणी, पैपकासल हलका मध्यम पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढला असून अजरा, नैसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। दिघळा, कडेगाव, पटेगाव, गारगोटी, राधानगरी, बिद्री मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, संकेश्वरा, गोकाक, अलकांगिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुरगुड, निपाणी, जैनवाडी, गारगोटी, कापसी, ईसफुर्ली, सल्लगा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि रायबा, खिडकल इकडे हलका मध्यम राहील। शिरगोपी, कुडाची, मंगसुळी सांगली जिल्ह्याचा परिसर, सांगली, मालगाव, देसिंग, इचलकरंजी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, ज्योतिबेल, किनी, कोडाली, अष्टा, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, मेढा, उडाले इकडे गारपीटचा अंदाज आहे। मलकापूर, कोकुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे लगतचा परिसर, खारेपटण, गगनबावडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। राजापूर, रेपटण, लांजा इकडे हलका पाऊस राहील। बेलकर, साखरप्पा मध्यम पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। माकंजन, लोटे, चिपळूण, कोयना, पटण सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, ओमराज, अरळ, अरवाडे, सरवाट, ओसटबोट, खेड, चाकदेव गारपीटचा अंदाज या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। मेढा, उडाले, महाबळेश्वर, महाडवर्धन, गोरेगावला बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, सोनापूर, जिटे आणि सोनगर, आंबे, कळवण या भागातही गारपीटचा अंदाज राहील। पुणे, दायरी, शिवापूर, केटवल्ले, सासवड, जेजुरीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे लगतचा परिसर
लाटे पलटण बराड शिंगणापूरला हलका पाऊस राहील। निंदाल दहिवाडी सातारा कोरेगाव पुसेवली औंध मायानी कराड कडेगाव नरसिंहपूर इस्लामपूर तासगाव आष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागज चिंके सांगोळे गिरडी सोलापूर जिल्ह्याचा परिसर मंगळवेढा गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। पंढरपूर बालवानी पिलवी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। मोल अंगार शेतपल करकमलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे श्रीगोंदा शिरूर अहमदनगर अलियाने अळकोटी घारगाव मांडवे संगमनेर अकोला कोपरगाव या भागातही ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। रायगड जिल्ह्यात अलिबाग पेण खोपोली कसमातले हलका पाऊस राहील। मुंबई ठाणे उल्हासनगर आणि पालघर इगतपुरी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक शिन्नर येवला कोपरगाव तसेच मालेगाव सटाणा औटी ताराबादला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह राहील। जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवचा परिसर नांदेड वगळता हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। वाशिम तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर भद्रावती तसेच बर्लापूर गजवाली हलका मध्यम पाऊस या भागात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे कापसी गिरवाडा एटापल्ली भांबरगडला हलक्या पावसाचा अंदाज आहे। मुरमगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गडचिरोली वलनी सिंदवाई चिमूर तसेच राजोळी मार्गाचा हलका मध्यम पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा मौदा आणि साकोली उमरेड पावणीला हलक्या पावसाचा अंदाज राहील। वर्धा तुळजापूर हिंगणघाट पुलगावला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आरवी वडोणा लाडगड लगतचे परिसर उमरी सावनेर नागपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता मंगरुळी असोली कंधारी बार्शी धर्मपुरी भंडारा इकडे गारपीटचा अंदाज राहील। तिरोडा चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी सागरीटोळा रांजेगाव वारासिवनी तिरोळी काटंगी या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे जबरदस्त पावसाची शक्यताही पुणे अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्याही काही भागात असून कोकण विभागातही या पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।